जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो, बघा शहापूरला आलेलो काल पण व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे। सकाळपासून व्हिडिओची वाट बघत असणार, कारण की तुम्हाला वाटलं असेल मुलांची बॅच सकाळी 5:45 होती, अजून व्हिडिओ आलेला नाही। तर प्रिय मित्रांनो, विद्यार्थी येत होते हळूहळू, आणि सर्वात पहिले तुम्हाला माहिती पोहोचवायची असेल तर थोडं त्याआधी पण थोडंसं सर्वे करावं लागेल, तरच माहिती पोहोचावं लागेल। कारण तुम्ही एवढा विश्वासाने माझ्या चॅनलवरती विश्वास आहे, त्यासाठी मी आतापर्यंत सर्च करत होतो विद्यार्थ्यांचा ग्राउंड कशा पद्धतीने आहे। येणारा जो विद्यार्थी आहे त्याने बिलकुल निगेटिव्ह विचार करायचा नाही, या व्हिडिओने पॉझिटिव्ह विचार कर, कारण की तुला माझं काम काय आहे, इथं काय सत्य परिस्थिती ती दाखवणं। बघ इथं आता सध्या ग्राउंडचे जेवढे विद्यार्थी आले, जे MPSC चे विद्यार्थी जास्त करून होते इथं स्कोरवाले, यांचा स्कोर हा ग्राउंडचा 40 मार्क 50 मार्क 40 मार्क 50 मार्क या रेंजमध्ये आहेत। काही रनर तर आहेत, त्यांची प्रॅक्टिस आहे, त्यांचा काही इथे 70 मार्कवाले 3-4 विद्यार्थी भेटलेले आहेत, विथ 60 मार्कावाले पण विद्यार्थी आहेत आणि जास्त स्कोरवाले। आणि टोटल एकूण टोटल किती, एकूण टोटल 174 आहे मित्राची जवळ, ते आता 170 वाला आहे, बाकी 166 अशा रेंजमध्ये 160 या रेंजमध्ये आहेत। त्यात तुम्हाला फक्त आता सर्वात पहिले डॉक्युमेंट बद्दल भीती आहे, की बऱ्याच विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट नाही। त्यांनी सांगितलं तर तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस की हॉल तिकीट आणावं लागेल, तर इथं कुठलीही भीती नाही। आपण सर्वात पहिले डॉक्युमेंट बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन द्या आपल्या प्रिय मित्रांना। दीपकराव, डॉक्युमेंट काय काय? डॉक्युमेंटसाठी काहीच नाही, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म, जर तुमच्याकडे हॉल तिकीट नसेल तर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म पण चालेल, आणि तुमचे मेडिकल सर्टिफिकेट आणि तुमचं वचनपत्र, हे 3च गोष्टी हव्या आहेत। बाकी आयडी प्रूफ वगैरे काही मागत नाही तुमच्याकडे। आणि मेडिकल सर्टिफिकेटला ते डायरेक्ट सिव्हिलच्याच हॉस्पिटलचं मागतायत, कुठलं पण झाले, कुठलं पण चालतं असं त्यांनी हे नाही केलंय, पण मी सरकारीचा नेलं होतं म्हणून मला विचारलं नाही कोणाला। आणि अजून सायन्स शिकायला कोणाला बी कंपल्सरी पाठवत असेल ना, कोणाला काढलंच नाही मेडिकलचं, तसं तर सर्वांनी काढलंय, त्यामुळे काढलं नाही। बरोबर, हा एक डाऊट महत्वाचा आहे। प्रिय मित्रांनो लक्ष द्या, तुम्ही मेडिकल सर्टिफिकेटचं तुमच्या ग्रामीण रुग्णालयात जा, तिथून काढून घ्या सर्टिफिकेट, टेन्शन घेऊ नका। इथं काय त्या सर्टिफिकेट बाहेर काढणार नाही, त्यात तुम्हाला आधार कार्ड वगैरे काहीच नाही, आयडी प्रूफ कुठलाच मागितला जात नाही। काही सांगत होते की आधार कार्डची प्रिंट मागतायत, नाही, माझ्याकडनं 3 डॉक्युमेंट घेतलेत फक्त। सुरुवातीला माझ्याकडे हॉल तिकीट विचारलं, नाही म्हटलं, मग ऍप्लिकेशन फॉर्म दिलाय मी, त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट दिलं आणि वचनपत्र दिलं, ते झालं। लगेच मला चेस नंबर दिला आणि पुढे पाठवलं होतं। बरोबर, कन्फर्मेशन। म्हणजे प्रिय मित्रांनो, तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कुठलं तरी एक आयडी प्रूफ घेऊन या, तुमचा एक ओरिजिनल आयडी आणि हॉल तिकीट। बरोबर, हॉल तिकीट। हा कुठून आला मित्र? पुण्याहून या मित्राचा 17-13 टाइम आला, किती आला? 17-35 टाइम आलेला आहे या मित्राचा। मार्क पेपरला किती झाले? 104 मार्क, 174 टोटल झाली प्रिय मित्राची। काय बेस्ट आहे, मेहनत आहे, शेवटी मेहनतीशिवाय काही होत नाही प्रिय मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे, त्याच्याबद्दल वाद नाही। त्यात अजून 170 वाला विद्यार्थी आहे, आपल्याला त्या विद्यार्थ्याकडनं याची प्रॅक्टिस ग्राउंड बद्दल हा चांगल्यापैकी तुम्हाला सांगेल, कशा पद्धतीने ट्रॅक आहे तेवढं व्यवस्थित समजून घ्या, की येणाऱ्या बॅचला तुम्हाला थोडी मदत होईल। दादा, आम्हाला ट्रॅक फक्त प्रिय मित्रांना व्यवस्थित समजून सांगा। आता ऍक्च्युअली 2.5 किलोमीटर जायचं आणि 2.5 किलोमीटर यायचं आहे। पहिल्यांदा 200 मीटर चढ लागतोय साधारण, 200 मीटर चढ झाल्यानंतर ना पूर्ण उतार आहे 2 किलोमीटर पर्यंत, परत 300 मीटर साधारण चढ लागतोय, त्यानंतर 2.5 किलोमीटर आपण टर्न मारल्यानंतर ना 300 मीटर पूर्ण उतार आहे। 300 मीटर उतार झाल्यानंतर ना 3 किलोमीटर होतंय, 3 किलोमीटर 3 किलोमीटर पासून 4.5 किलोमीटर पर्यंत पूर्ण चढ आहे। ओके, 1.5 किलोमीटर, 1.5 किलोमीटर पूर्ण चढ आहे। चढ झाल्यानंतर शेवटचं जे 500 मीटर राहते 4.5 किलोमीटर पासून 5 किलोमीटर पर्यंत साधारण उतार आहे, थोडाफार उतार आहे नॉर्मल, पण 1.5 ते 2 किलोमीटर आपल्याला चढ लागतोय, म्हणजे पूर्ण 5 किलोमीटरच्या ट्रॅक मध्ये 2 किलोमीटर चढ आहे। 2 किलोमीटर माझा प्रिय मित्र जो येणार आहे, तू एक समजलं असेल, 3 किलोमीटर तुला थोडंसं आहे, पण 3 किलोमीटर ते 4.5, तो 1.5 किलोमीटरचा ते तुला स्टॅमिना सांभाळून ठेवायचा, चांगला टाइम काढायचा, सुरुवातीला चांगलं उडायचं, सुरुवाती 2-3 किलोमीटर आहे ना, येताना चढच लागणार आहे। शेवटचे 1.5-2 किलोमीटर आहे ना, तो चढच आहे, कारण जाताना 2.5 किलोमीटर आहे ना, तो चांगला स्लोपचा फायदा घ्यायचा, उताराचा फायदा घ्यायचा, चांगले स्टेप्स टाकायच्या, तिथंच टायमिंग काढू, कारण येताना सगळेच थकणार आहे, एका स्टेप नाही पळायचं नॉर्मली परत येताना, कारण सगळेच थकणार आहे, जाताना फायदा घ्यायचा। आता ऊन वाढत आहे, 4 वाजेची बॅच आहे, तिथं फुल उन्हानंतरच असणार आहे, हे मॉर्निंगची बॉडी चांगली डिहायड्रेट ठेवा एकदम। बरोबर, बरं, यांना अजून तेच आहे सर्वात पहिले, अजून मुद्दा आहे राहण्याची सोयसाठी। कालही बोललो होतोय प्रिय मित्र, राहण्याची सोय आता भरपूर उपलब्ध झालेली आहे, कारण की आपले प्रिय मित्र आहेत ऑलरेडी राहतो, जागा खाली झाली, आपले ते गुरुद्वाराला पण जागा खाली होणार आहे, विथ अजून काही तर लॉन्स आहे, जवळ लॉन्स पण आहे, विथ इथे जिजाऊचं काल टाकला व्हिडिओ मध्ये ते पण आहे विथ। पण जर काही
प्रत्येकाने पंगराईला काहीतरी घेऊन या, कारण थंडी खूप आहे. इथे पहाटे 4 वाजता आलो होतो ना, मी पण आलो होतो पहाटे 4 वाजता. खूप थंडी वाजते. जेणेकरून तुम्ही सकाळची बॅच असणार आहे, तुम्ही काहीतरी घेऊन या सोबत, कारण वेळेवर तुम्ही आणि होईल. नाश्ता सकाळी सकाळी भेटत नाही इथं, लागते गाडी थोडी लेट लागते, म्हणून तुम्ही त्याही हिशोबाने या. आणि तुमचे जे कोणी असेल ना त्या व्यवस्थित. आणि यायचं असेल तर आता तुम्हाला परत एकदा सांगतो, नाशिककडून जर येणार तर नाशिककडून येणार तर तुम्ही आपला शहापूर बायपासला उतरा. तिथून काही नाही, तुम्हाला 20-30 रुपयात तिथे 30 रुपये 40 रुपयात तिथे घेऊन येतील ट्रॅक जवळ. होईल. तुम्ही जर इकडे रेल्वेने येणार तर तुम्हाला आसनगाव उतरावं लागेल. आसनगावतून शहापूर बसून मग इकडे डायरेक्ट. आणि तुम्हाला इतक्या रिक्षा आहेत ना, तुम्हाला बघितल्यावर रिक्षावाला तुमच्याजवळ उभा राहील. आणि होईल, रिक्षावाल्यापासून सावध राहा. आता साहजिक आहे, त्यांच्यात बी काही चांगले आहेत, काही खूप वाईट आहेत. काही 100 रुपये घेत आहेत. जिथं भाडं आहे फक्त 40 रुपये, ते घेत आहेत 100. काहींकडे 300-300 रुपये घेतलेले आहेत. हो, 250-300 रुपये घेतलेले आहेत. त्यांना एकच सांगायचं, दादांनो आमचे विद्यार्थी ते येऊन गेलेले, ते 40 रुपये प्रमाणे गेले. ठीक आहे यार, 50 रुपये घ्या म्हणा, 10 रुपये जास्त घ्या, बरोबर की नाही? 50 घ्या, पण 100, 150, 200, 400 देऊ नका. कारण की सर्वात पहिले उईत राहायला कुठल्या हॉटेलला जाऊ नका वाटतंय, कारण की आता भरपूर काही उपलब्ध आहेत. हा, मंडप यांनी टाकलाय का? येस येस. बरं ठीक आहे. जर तू घरून व्यवस्थित व्यवस्था करून आला तर इथं मंडप टाकलेला प्रिय मित्रा, सर्व व्यवस्था आहेत. हे बघ, तुला बोललो होतो, तुला वचन दिलं होतं की म्हटलं ठाण्याचा तुम्हाला शेवटपर्यंत साथ सोडणार नाही, तुमच्यासाठी जाईल. तर आलो मी. अशा पद्धतीने ठाण्याचं शेड्यूल आहे. खायला कॅरी करा येताना. येस येस. येताना खायला कॅरी करा, म्हणजे रात्री झाले तर व्यवस्थित खायला कॅरी करा इथं आले तर. बरोबर. आणि सकाळी पण थोडंसं काहीतरी असं बिस्किट वगैरे कॅडबरी वगैरे सोबत आणा खायला. बरोबर. खायला एनर्जी राहत नाही शेवटी मग, कारण तुम्हाला 6:30ला म्हणजे आम्हाला 5:45ला बोलवलंय आणि 7:30ला पळवलंय. 2 तास बसवून ठेवतात. खायला काहीतरी आणा सोबत. बरोबर. एनर्जी राहत नाही मग. आणि किट करू नका शेवटपर्यंत. लेट किट करा, कारण बॉडी थंड होऊन जाते. बॉडी गरम राहण्यासाठी नंतर किट करा, एकदम शेवटच्या पॉइंटला किट करा. चालेल. बघा प्रिय मित्रांनो, लक्ष दे, जो कोणी नवीन असेल चॅनलवरती, दादा अजून 2-3 व्हिडिओ बघ आपल्या चॅनलचा, मग तू फॉलो कर. अजिबात तुला म्हणत नाही की फॉलो कर. लाईक तर बिलकुल बोलत नाही, कारण सत्य काम करण्याला टेन्शन नाही. सत्याच्या जेव्हा 32K सबस्क्रायबर झालेले अवघ्या 5 महिन्यात. तुला काल बी बोललो होतो, कारण की सत्य इथून पुढे मी कायम सत्य. मला युट्यूबवरती लाईफ टाईम काम करायचंय, तुम्हाला अजून बी सांगतो. लाईफ टाईम युट्यूबवरती काम करणार आहे आणि सत्यानेच करणार आहे. कारण की मला अल्प काळासाठी मी काही बी थंबनेल चिपकवले असते आणि तुला फसवलं असतं. आणि पण तुम्ही बी माझ्यावर विश्वास खूप आहे, मी तुमचा कायम विश्वास कधीच तोडणार नाही, एवढं वचन आहे तुम्हाला प्रिय मित्रांनो. जेवढी माझ्याकडनं मदत होईल, कारण की मी बी एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेलो आहे, मला बी बरेच जाणीव आहे. जेवढे तुम्ही फिरतायत ना, म्हणून विश्वास ठेवा, माहिती व्यवस्थित भेटेल तुम्हाला. पाटलं तर फॉलो करा. अजून 2-3 व्हिडिओ पहा, परत सांगतो. आणि कमेंट करा. तुमच्या कमेंट इतकं कळतं ना मला, तुम्हाला असं वाटतं तुमच्या कमेंटची रिप्लाय देत नाही प्रिय मित्रांनो, पण तुमच्या कमेंट, प्रत्येकाच्या कमेंट वाचत असतो, कारण त्या कमेंटवरून मला समजतं की माझ्या प्रिय मित्रांना काय गरज आहे. तर अशा पद्धतीने ठाण्याचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, ना डॉक्युमेंटचं टेन्शन, ना कुठलं टेन्शन. आणि तुमचा बेस्ट द्या. आणि कट ऑफचं बिलकुल विचारू नका. कट ऑफ यस, कट ऑफ मला खारके कॉल येतात, सर कट ऑफ काय लागेल. दादा, कट ऑफचं टेन्शन घेऊ नको, तुझी मेहनत आहे, तू विजेता होणारच आहे. आणि जे तुला होणार आहे, जर एखादा अपयश बी आलं तर घाबरू नको. येणारी 17,000ची पोलीस भरती आहे, आणि या ग्राउंडचं तुला अजिबात नुकसान होणार नाही. या ग्राउंडमुळे तुला प्लस पॉईंटच आहे, म्हणून पॉझिटिव्ह राहा, टेन्शन घेऊ नको. जो बी होत आहे अच्छे के लिए होत आहे. तू कुठल्याही देवाला मानत असेल, मी स्वामींना मानतो, मान्य सत्य होईल, थोडं लेट होईल पण चांगलंच होईल. प्रिय मित्रा, परत सांगतो, कमेंट कर आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.